नमस्कार, सुप्रिया ब्लॉग्स डेली स्ट्रगलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या मी जेजुरीमध्ये असते हे सर्वांनाच माहिती आहे आणि जेजुरीला सर्वांना असं वाटतं की जेजुरीमध्ये श्री खंडेरायांचं देवस्थान आहे, तर श्री खंडेराया ग्रामदेवता असेल। तर तुम्हाला मी सांगत आहे की जेजुरीची ग्रामदेवता कोण आहे हे अजून जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। आणि जेजुरीची ग्रामदेवता जानाई देवी माता आहे, तिथेच जेजुरीमध्येच त्यांचं देवस्थान आहे। आणि जानाई माता ही खंडेरायांची बहीण आहे, हे सर्वांना माहितीच असेल। म्हणजेच भवानी आईचं रूप आहे, ते देव तुळजा भवानी आईचं रूप मानलं जातं ते। आणि हे ते जेजुरी जे आहे ते देवीचं माहेर आहे आणि ते त्यांचं सासर कोणतं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। आणि ते वर्षातून एकदा जानाई आईचं जे मंदिर पालखी आहे ती सासरी जाते वर्षातून एक वेळेस। आणि सर्व जे पूर्ण वर्ष आहे ते आपल्या जेजुरीतच असतं देवीचं जे काय आहे ना, देवी जेजुरीतच असते आणि वर्षातून एकदा ती सासरी जाते अशी मान्यता आहे। आणि असे मला माहिती मिळाली आहे, ते मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे। तर ते जेजुरीचं ग्रामदेवता जानाई माता आहे। आणि आता ते कार्यक्रम चालू आहे, कारण देवीची पालखी आता सासरी जाणार आहे। तर सासर कोणतं आहे ते आपण यात्रेला जाणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता व्हिडिओ मिस करू नका, हा व्हिडिओ पूर्ण बघा। म्हणजे देवीचा प्रसाद वगैरे जेवण असतं, 8 दिवस होम सगळे पूजाविधी असतात। मग नंतर देवी सासरी जाते, मग तिथून परत येते त्यावेळेस पण सोहळा असतो। खूप छान पद्धतीने जेजुरीमध्ये सोहळा केला जातो आणि महाप्रसाद असतो, देवीचं पूजा वगैरे जागरण गोंधळ असं सर्व असतं। तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, तर मग देवीचं मुखदर्शन करा। आणि आम्ही पण आलो होतो, दर्शन केलं, इतकं सुंदर पद्धतीने मंदिर सजवले आणि नवीनच असं वाटतंय, कारण जे बांधकाम द्यायचं विटा वगैरे दिसत आहे ते सध्या मला असं वाटतंय जुनंच आहे, पण काही ठिकाणी बांधकाम केलेलं आहे। कारण आम्ही काही जाते नाही, ते आपल्याला सर्वांना खंडेरायाचं, आपण खंडेरायाकडे जास्त वळतो। पण कधी आले तर नक्कीच जानाई माताच्या मंदिराला भेट द्या, ते दर्शन घ्या। इथे जेवणाची बसले आणि आम्ही पण प्रसाद बसणार आहे। थोड्या वेळ म्हटलं दाखवून द्या, प्रसादाची सोय केली जाते, काय काय आहे प्रसाद। व्हिडिओ आवडला असेल, थोडीशी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर पण करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। धन्यवाद।